वर्गाचे विषय कार्यानुभव। तर आज आपण साप्ताहिक नियोजन सन 2025-26 पाहणार आहोत। तर साप्ताहिक नियोजनासाठी आवश्यक असणारे घटक आहेत माहे, आठवडा, कालावधी, पाठ, घटक, उपघटक, अध्ययन निष्पत्ती आणि तासिका। तर जून महिन्यामध्ये आपल्याला वर्गपूर्व तयारी घ्यायची आहे। त्यानंतर जुलै महिन्यामध्ये पहा या ठिकाणी कालावधी दिनांक दिलेला आहे, कोणत्या दिवशी काय घ्यायचं, जलसाक्षरता आहे, कौशल्यधिष्ठित उपक्रम आहे, त्यानंतर परत जलसाक्षरता आहे, अध्ययन निष्पत्ती क्रमांक आणि तासिका दिलेल्या आहेत। त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये पहा 4 दिनांक या ठिकाणी आहेत आणि आपल्याला घ्यायचं आहे वस्त्र निर्मिती, त्यानंतर निवारामध्ये मातकाम आहे आणि जलसाक्षरता, त्याची अध्ययन निष्पत्ती आणि तासिका दिलेल्या आहेत। सप्टेंबर महिन्यामध्ये परत आपल्याला चार आठवड्यामध्ये आपल्याला कोणकोणते उपक्रम, अभिनव पूरक उपक्रम, कौशल्याधिष्ठित उपक्रम, जलसाक्षरता आणि अन्न या संबंधी माहिती घ्यायची आहे, अध्ययन निष्पत्ती आणि तासिका आहेत। त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये पहा आपल्याला परत वस्त्र निर्मिती, त्यानंतर संकलित चाचणी एक प्रथम सत्र परीक्षा सुद्धा याच महिन्यामध्ये आहे आणि त्यानंतर पुढील 2 आठवड्यात दिवाळी सुट्टी आहे। या ठिकाणी अध्ययन निष्पत्ती आणि तासिका दिलेल्या आहेत। नोव्हेंबर महिन्यामध्ये पहा पहिल्या आठवड्यात अतिरिक्त पूरक मार्गदर्शन आहे, त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन परिचय, अभिनव उपक्रम आणि कौशल्याधिष्ठित उपक्रम आपल्याला यामध्ये पतंग तयार करणे घ्यायचं आहे, अध्ययन निष्पत्ती आणि तासिका दिलेल्या आहेत। यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये पहा कालावधीप्रमाणे या ठिकाणी पाठ्यघटक, उपघटक दिलेले आहेत, अध्ययन निष्पत्ती आणि तासिका आहे। त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये जलसाक्षरता माहिती संकलन आहे, चाचणी क्रमांक 2 घ्यायचा आहे, त्यानंतर परत आपत्ती व्यवस्थापन परिचय आहे, कौशल्याधिष्ठित उपक्रम आहेत, या ठिकाणी अध्ययन निष्पत्ती आणि तासिका आहेत। फेब्रुवारी महिन्यामध्ये परत अभिनवपूरक उपक्रम आहेत, कौशल्याधिष्ठित उपक्रम, जलसाक्षरता, अन्य मत्स्य व्यवसाय आहे, यामध्ये अध्ययन निष्पत्ती आणि तासिका आहेत। त्यानंतर मार्च महिन्यामध्ये पहा आपल्याला बाहुली काम, वस्त्रापासून बाहुली काम घ्यायचं आहे, परत निवारामध्ये लाकूड काम आहे, जलसाक्षरता आहे आणि शेवटच्या आठवड्यात अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करायचं आहे, या ठिकाणी अध्ययन निष्पत्ती आणि तासिका आहेत। त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला संकलित चाचणी 2 म्हणजे द्वितीय सत्र परीक्षा आणि राहिलेल्या आठवड्यामध्ये परत अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करायचं आहे।